आज धनगर आरक्षण आमरण उपोषणाचा 12वा दिवस आहे। आज राज्यातील सर्वच पक्षातील धनगर समाजाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वसमावेशक बैठक या ठिकाणी आज पार पडली आहे। या ठिकाणी राज्यातील सर्व धनगर बांधवांना एक अजेंडा दिलेला आहे पंढरपुरामध्ये। यामध्ये 23 तारखेला संपूर्ण राज्यभर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। त्याच्या अगोदर 22 तारखेला प्रत्येक राज्यातल्या आमदार असतील, खासदार असतील, यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। आणि त्यांचं लेखी पत्र धनगर आरक्षण एसटी अंमलबजावणीला आमची हरकत नाही असं लेखी पत्र या ठिकाणी 22 तारखेला दिलं जाणार आहे। 23ला राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ना पक्ष ना नेता सर्व पक्षीय धनगर बांधव या ठिकाणी हजारोच्या संख्येनं शेळ्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी आपापली पशुपालन घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत। आणि 24 तारखेला या ठिकाणी राज्यातील लाखो धनगर बांधव पंढरपुरामध्ये सकाळी 11 वाजता व्यापक स्वरूपाचा मेळावा आणि पुढील दशा ठरवण्यासाठी या ठिकाणी 24 तारखेला तमाम राज्यातील धनगर बांधवाचा लाखो बांधवाचा या ठिकाणी आरक्षण मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे सकाळी 11 वाजता। आज या ठिकाणी नाव घेतलं तर एखादं नाव राहील, परंतु राज्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच पक्षातील प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। काही नेते मंडळी आमचे मुंबईमध्ये या ठिकाणी बैठका सुरू आहेत, त्या मॅरेथॉन बैठकीला तिथं उपस्थित आहेत। आमच्यामध्ये गट तट पक्ष पार्टी हा कुठलाही नाही। पक्षीय जोडे बाजूला सोडून राज्यातील तमाम धनगर बांधव एकाच उद्देशाने एकवटला आहे, तो म्हणजे एसटी आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय हा सर्व समाज बांधव सर्व पक्षातील नेते मंडळी आता थांबणार नाहीत।